नमस्कार, मी उमेश धंदाळे. आपण बघत आहात अपडेट अमळनेर 9 न्यूज. शनिवार आणि रविवार असला आणि विधिमंडळाला सुट्टी असली तरीसुद्धा जिल्ह्यातील नेत्यांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी काही गमावली नाही. विधिमंडळामध्ये एकनाथ खडसेंनी सत्ताधाऱ्यांची झोप उडवल्यानंतर जिल्ह्यामध्ये मंत्री गुलाबराव पाटील तसंच मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर ताशेरे ओढले. तर दुसरीकडे दूध संघाच्या निवडणुकीमध्ये पैसे वाटप झाल्याचा वाद भालोद तालुका यावल येथे चव्हाट्यावर आला. मात्र पैसे वाटप केल्या नसल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं आहे. तर दुसरीकडे मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधिमंडळामध्ये पुरेसा वेळ मिळाला नाही म्हणून मी त्यांना उत्तर देऊ शकलो नाही, अन्यथा ईट का जवाब पत्थर से देता असं त्यांनी वक्तव्य केलं. असं जरी असलं तरी मात्र सत्ताधाऱ्यांना धुण्यामध्ये एकनाथ खडसेंनी कोणतीच कसर सोडली नव्हती, हे मात्र तितकंच खरं. अजूनही आपण जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा, म्हणजे येणारे प्रत्येक बातमीचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळू शकतील. सोबत बेल आयकन दाबायला मात्र विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसेंनी जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक प्रश्नांची मांडणी केली होती. या प्रश्नांना जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला, पण आपल्याला वेळ पूर्ण मिळाली नसल्यानं खडसे यांनी मांडलेल्या विषयांना आपल्याला उत्तर देता आलं नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. जर आपल्याला वेळ मिळाला असता तर आपण ईट का जवाब पत्थर से दिला असल्याचं मत त्यांनी पाळधी इथे व्यक्त केलं. ज्यावेळेस त्यांनी काढला तर त्यांना ज्यांचं भाषण होत असताना फक्त जे चुकीचे मुद्दे ते मांडत होते ते थांबवणं माझं काम होतं आणि त्यावेळेस त्याच पद्धतीने बोलावं लागतं. माझं उत्तर झालं नाही कारण की हाऊस ऍडजंट झालं, नाही तर त्यांना मी ईट का जवाब पत्थर से. संजय राऊत असं म्हणतायत की 50 खोक्यांवरही एसआयटी लावायला हवी. मला तरी असं वाटतं की त्यांच्या कुठल्या गोष्टीला बोलणं उचित होईल. खोके ऐकून आता सगळ्यांचे डोके फिरायला लागले, त्यामुळे मला त्यांच्याशी काही बोलण्यात काही रस वाटत नाही. हे बघा, जे काय आहे ते तुमच्या समोर आहे. एकनाथ शिंदे अजून मोजून 3-4 महिने झाले मुख्यमंत्री झालेले आणि त्यांच्यावर हे असे आरोप करणे बालिशपणाचं लक्षण या ठिकाणी दिसतं. दिल्लीला जाणं हे मुख्यमंत्र्यांचं कामच असतं. ज्या ठिकाणी आपल्याला केंद्रातून जर पैसे आणायचे आहे किंवा योजना आणायची आहे त्याच्याकरता गेले आणि योगायोगाने हे प्रकरण आणि ते प्रकरण साम्य आलं किंवा सारवा करायला गेले, हे म्हणणंच उचित नाही आहे. हे बघा, आता तो सरकारचा विषय आहे, तो गृहमंत्र्यांनी केलेला विषय आहे, त्याच्यावर मला बोलणं उचित होणार नाही. आणि जेव्हा एखादं सभागृहामध्ये गोष्ट होते ती सार्वजनिक प्रॉपर्टी होते, त्याच्यामुळे माझं मत मांडणं हे मला वाटतं चुकीचं. विधान परिषदेमध्ये चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते. गृह खात्यावरही त्यांनी आरोप केले. आता मला हेच समजत नाही. आता खडसे साहेब रेतीवर बोलायला लागलेत, खडसे साहेब हप्त्यांवर बोलायला लागलेले आहेत. आता खरं म्हणजे मी सभागृहामध्ये नव्हतो त्यावेळेला आणि मला उत्तर देण्याचा तो अधिकार नाही आहे, पण उत्तर द्यायच्या वेळेला आता सांगू. आणि म्हणजे आपल्या जळगाव जिल्हावासियांना सगळ्यांना माहिती आहे, खंडणी, हप्ते वसुली, रेती, तो PI त्यांनी आत्महत्या केली त्याचा संदर्भ या ठिकाणी DPDCमध्ये त्याचा उल्लेख झाला. हे सगळे उद्योग कोणाचे आहेत, कोण काय करतं जिल्ह्यामध्ये, हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे आता आपण बोलत असताना थोडा सगळा विचार केला पाहिजे, कारण हे लोकांना कळायला लागलेलं आता सगळं. बकाल उपस्थित केलं की एवढे दिवस पाठीशी घातलं जात आहे, थेट आरोप आहे त्यांचा. कोणी बकाल्यांना पाठीशी घालत नाही, उलट आम्ही मागे लागलेलो आहोत की यांना अटक करा. आम्हीच मागे लागलेलो आहोत. आम्ही स्वतः SP-कडे तक्रार केलेली आहे. आम्ही स्वतः सांगितलेलं की याला कुठल्याही परिस्थितीमध्ये सोडता का म्हणजे त्या पद्धतीने स्टेटमेंट केलं. त्याचे जातीवादक ते बोललेले आहेत, त्याचं समर्थन आम्ही कोणी केलेलं नाही. उलट आम्ही मोठा पाठपुरावा मान्य देवेंद्रजींकडे केलेला आहे, मान्य या ठिकाणी नाशिकचे अधिकारी, उच्च अधिकारी आहेत त्यांच्याकडे केलेला आहे. SP-ला आम्ही दररोज मागे लागतो की काही करून यांना आणा, यांच्यावर कारवाई करा. आणि हे बकाले कोणाचं पिल्लू होतं याची तुम्हाला सर्वांना कल्पना आहे. तुम्ही सगळे पत्रकार आहात, जिल्ह्यातल्या सगळ्या बातम्या तुम्हाला कळतात. इथे कोण हप्ते घेतं, कोणाच्या घरी किती हप्ता जात होता, बकालेंना कुणी आणलं, हे कोणाचं पिल्लू आहे, हे काही सांगण्याची मला गरज आहे का? त्यामुळे चोराच्या उलट्या बोंबा करू नका. लोकांना सगळं कळतं आहे.
आम्ही जर तोंड उघडलं, आम्ही जर बोललो तर अजून काही अनेक विषय पुढे येतील. कोणी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी हो, मला वाटतं की त्यांनी त्याच 2 दिवसापूर्वी मी नागपूरलाच होतो, मला काही माहीत नाही फार, पण काहीतरी असं चुकीचं विधान त्यांनी त्या संदर्भामध्ये केलं आहे. पण कुलभूषण काय उपमहापौर काही फार त्याच्या बाबतीत मी बोलावं अशातला कुठलाही विषय नाही मला असं. हां, मनावरून शरद पवार नाराज झालेले असं त्यांनी नाराजी व्यक्त केली. नाही, त्यांच्या नाराज काय, आमच्याकडे 12 लोक आम्ही 1 वर्षभर निलंबित होतो. आता आम्ही म्हणायचं का आमचे वरिष्ठ नाराज झाले म्हणून? मला वाटतं जयंत पाटील जे बोललेत ते अतिशय चुकीचं बोलले. खरं म्हणजे ते पार्टीचे अध्यक्ष आहेत, सिनियर सदस्य आहेत आणि गटनेतेसुद्धा आहेत. पण त्यांनी अशा माईक घेऊन अशा पद्धतीने स्टेटमेंट करणं, इतकं आक्षेपार्ह अध्यक्षांच्या बाबतीमध्ये बोलणं, हे खरं कुणालाही अपेक्षित नव्हतं. आणि बोलून परत वरतून त्यांनी जी मुजोरी केली मुख्यमंत्री महोदयांची, ती अतिशय चुकीची होती. आणि म्हणून या संदर्भात जे त्याचं निलंबन झालं ते अतिशय समर्थनीय आहे. दिल्ली दौऱ्यासंदर्भात देखील संजय राऊतांनी टीका केली की मुख्यमंत्र्यांच्या बचावासाठी तातडीने दिल्लीवारी केली. आता त्यात बचावाचा काय प्रश्न आला? राऊतांना कोणी कुठे फिरलं की त्यांना कुठे बचाव दिसतो, कुठे वाचवताना दिसतो, कुठे मारताना दिसतं. आता नियमित काही कामाने किंवा पक्षाच्या कामाने जर देवेंद्रजी त्या ठिकाणी गेले असतील तर बचावाचा यात संबंध काय आला? नाही, पण मग आमच्या संस्थेत माझा नियुक्ती अशी करेल जे काही पाकिट मिळणार आहे ते संस्थेत देण्याबाबत मला भेटलं नाही तर काय तर मागा ते संचालक लोक असं म्हणतात. पहिले मागा भाऊ. अरे ज्याचा ठराव केला ते 3 पैसे, ज्याचा ठराव केला ते 3 पैसे ना भेटल्यावर मी देऊ का? भेटले पैसे सगळे. अरे गुलाबराव पाटलांना दिले, ज्याचा मतदानाचा अधिकार आहे त्याला, ज्याला मतदान करण्याचा अधिकार आहे त्याला दिला. प्रूफ करणं बोलायला द्यायला. काय प्रूफ काय प्रूफ आहे? पैसे देणे आले तर नाही जा बघा. काय बी समज मला पैसे दिले कोण दिले पैसे? अरे बरं गेला जाशील तर पैसे तू घेतो ना, हे पैसे घेणार ना पैसे घेतले. अरे सरादूर पैसे घेतले तू ना. कोणा पैसे घेतले? मी म्हणतो पैसे घेतले. कोण कुठे घेतले? सरादूर 100 रुपये करता तू पाकिट टेंडर फोडतो. सिद्ध करणं काय सिद्ध करायला आहे ना? सिद्ध राहतो. 100 रुपये करता टेंडर फोडतो. काय करशील? तू काय करशील? काय? मला मारायला आले पैसे ठेव. काय पैसे? काय पैसे काय सरादूर खाई बसला हे. व्हिडिओत दिसणाऱ्या या लोकांमध्ये पैशांच्या पाकिटावरून वाद सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात असलेल्या भालोद गावात हा सारा प्रकार घडलाय. जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत मतदारांना दोन्ही पॅनलच्या नेत्यांकडून पैशांची पाकिटं वाटण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे. पण झाकली मूठ 1.25 लाखाची असा प्रकार असल्याने कुणीही त्याबाबत जाहीर वाच्यता करायला तयार नाहीये. असं असताना भालोदमध्ये मात्र पैशांच्या मुद्द्यावरून वाद चव्हाट्यावर आलाय. आम्ही काय मागू? घेतलं अधिकार तुम्हाला द्यायला. नाही घेतलं नाहीये. तुम्ही मागा. पागल आहे तुम्ही ना का द्यायला अधिकार? दुसरे डायरेक्टरला होते, मग ते दुसऱ्या डायरेक्टरला होते. मग आता पुढे जनरल मीटिंग. भालोद येथील दूध उत्पादक सहकारी संस्थेने दिलीप चौधरी यांच्या नावाने मतदानाचा ठराव केला होता. यात मतदानासाठी जे काही पैशांचं पाकिट येईल त्यातला वाटा सर्व दूध उत्पादकांना देण्यात येईल असं ठरलं होतं. पण निवडणूक होऊन अनेक दिवस उलटून गेले तरी देखील पैशांचा वाटा मिळाला नाही, म्हणून दूध उत्पादकांची चांगलीच सटकली. त्यांनी सोसायटीसमोरच दिलीप चौधरी यांना त्याबाबत जाब विचारला. दिलीप चौधरी यांनी आपण 1 रुपया देखील न घेता भाजपच्या उमेदवाराला मतदान केल्याचं सांगितलं. पण त्यांच्या सांगण्यावर लोकांचा विश्वास बसला नाही. शेवटी त्यांच्यात कशी अमरीतुमरी झाली ते बघा. मग काय सांगलं तुम्हाला? मग सांगा नाही गेले. सांगा नाही गेले. आमचं कसं म्हणणं आहे दादा, जर तुम्हाला मिळाले असले जनतेचं असं म्हणणं आहे बा आमचं दूध उत्पादक आहे, आमचे लोकप्रतिनिधी म्हणून सर तुम्हाला आमच्याला भेटले संस्थाचं म्हणते बा ठराव करशील तुमच्याकडे आमचं काही ठरलेलं आहे पैशाच्या देवाणघेवाण्यात. डायरेक्ट माझे लक्ष करतली हे आमचे सगळ्यांचं माझं मी सांगून भाजपचा म्हणजे काय म्हणजे पैसे नको आहे. नाही, पण मग आमच्या संस्थेत माझा नियुक्ती अशी करेल जे काही पाकिट मिळणार आहे ते संस्थेत देण्याबाबत मला भेटलं नाही तर काय तर मागा ते संचालक लोक असं म्हणतात. पहिले मागा भाऊ. अरे ज्याचा ठराव केला ते 3 पैसे,
ज्याचा ठराव गेला त्याच्या 3 पैसे ना भेटल्यावर मी देऊ का? भेटले पैसे सगळे. अरे गुलाबराव पाटलांना दिले, कोणा दिले ज्याचा मतदानाचा अधिकार आहे त्याला, ज्याला मतदान करण्याचा अधिकार आहे त्याला दिले. प्रूफ करणं बोलायला दिले. काय प्रूफ काय प्रूफ आहे पैसे देणे आले तर नाही जा बघा. काय बी समजा मला पैसे दिले कोण दिले पैसे? अरे बरं गेला जाशील तर पैसे तू घेतो ना, हे पैसे घेणार पैसे घेतले. अरे सल्लादूर पैसे घेतले तू, कोण पैसे घेतले? मी म्हणतो पैसे घेतले. कोण कुठे घेतले? सल्लादूर. 100 रुपये करता तू पाकिट टेंडर फोडतो. सिद्ध करणं काय सिद्ध करायला ना, सिद्ध 100 रुपये करता टेंडर फोडतो. काय करशील? काय करशील? तू काय करशील? काय मला मारायला आले पैसे ठेव. कायचे पैसे? कायचे पैसे काय सगळ्यात दूर खाई बसला हे. सिद्ध करा. सिद्ध आमच्या संस्थेमध्ये आमचा विरोध नाही आहे. आमच्या डायरेक्टर लोकांना काय ठरलं की आम्ही ना तुमची नियुक्ती केली आहे, जे काही पाकिट येणार होतं ते तुम्ही संस्थेत देणार होते. मग तुम्ही मत द्यायचं, मत द्यायचं आणि ती पाहिजे ठरवलं होतं ना. अधिकार आम्ही नाही द्यायला होता. तुम्ही तर मागून दिले. आम्ही काय मागू घेतलं नाही. अधिकार तुम्हाला द्यायला घेतलं नाहीये. तुम्ही मागा. पागल आहे तुम्ही ना का बदला अधिकार दुसरे डायरेक्टरला होते. मग ते दुसऱ्या डायरेक्टरला होते. मग आता पुढे जनरल मीटिंग मध्ये ठेवायचं कोणाचं नियुक्ती करणे येते. आता असं चालणार नाही. तुमच्या मनात काही चालणार नाही. आणि पुढच्या टायमाला मी होतो मग पाहतो कोणाचं पैसे संस्थेला कोणत्याचा प्रकार भेटतात. पुढचा मिस करतो ना, याच्यातच सांगतो ना. कसं आहे जे संस्था ठरलेलं ते जरी येणे घेतलेलीच जाऊ द्या. आता जाऊ द्या. माणूस आपलं त्याने पक्षाच्या माणसाला दिलं त्याच्याबद्दल काही वाद नाही. त्या तिने सांगायचं भाजपचं चिन्ह म्हटलं विरोध नाही आला का हे सांगायला तर मी माहित आहे. हे ताकद आहे काढण्याची. त्या म्हणण्यात सांगायचं तुला मत पाहिजे. मला एक मत दे म्हणे लेवा पाटील म्हणून. म्हटलं तू रक्षाबाईला फोन करायला लाव मला. ते आमचा नेता आहे. दिन तुला मत. अबे इथला सांगणारा कोण आहे गावात? आमच्याबद्दल तुमचा वय त्याप्रमाणे जनरल मीटिंग मध्ये झाले. जनतेचा आक्रोश तुमच्याकडे आला. पीक वाटण्यावरून जे दूध उत्पादक शेतकरी आहेत आम्हाला हिस्सा भेटला नाही म्हणून त्यांनी गदारोळ घातला. यावल येथील भालोद येथील पाकिट मिळालं नाही पैशांचं, त्याच्यामुळं त्यांच्यामध्ये वाद झालेला आणि थेट त्यांनी आपल्या दोघंही मंत्र्यांची नावं घेतलेले आहे किंवा पैसे आम्हालाही मिळाले नाही किंवा त्यांच्यामध्ये आपसात वाटले नाही तर ते कसे काय आमचं म्हणतील की यांनी पैसे पाठवले नाही, आमचा वाटा मिळाला नाही असं बरोबर आहे. ते म्हणतात ते बरोबर आहे. मंत्र्यांकडून पैसे आले नाही, आम्ही कुठलेही पैसे दोघांनी वाटलेले नाहीये. त्यामुळे मला वाटतं की ते म्हणतात ते बरोबर आहे की आम्हाला मंत्र्यांनी पैसे पाठवले, आम्ही कोणालाही पैसे पाठवलेले नाहीयेत. नाही, सदस्य आणि आपसमध्ये वाद झालेला की एकाला पैसे मिळाले एकाला नाही असं. त्यांच्या आपसात काय वाद झालाय मला माहिती. ते जे म्हणतात की मंत्र्यांनी आम्हाला पैसे पाठवले, आम्ही कोणालाही पैसे पाठवले नाही. समोर कोणी पाठवले नाही पाठवले याची आम्हाला काही माहिती नाही. परंतु इथे इलेक्शनमध्ये पैसे पाठवले आणि पैसे वाटले हा विषय आला कुठून मला हे समजत नाही खरं म्हणजे. आणि ते पाठवलेच नाही तर ते कसे काय म्हणतील पाठवले म्हणून. तुझं नाव घेता बहुतेक मग ते बरोबर म्हणता येतं की मग दोघे मंत्र्यांनी पैसे पाठवले नाही. तर मी तेच सांगतो आपल्याला, तर जर आम्ही पाठवलेच नाही तर ते कसे काय म्हणतील आम्हाला पाठवले म्हणून. त्यामुळे मला वाटतं या सगळ्या गोष्टी निराधार आहेत. काहीतरी बदनामी करण्याचा आमचं नाव घेण्याचा प्रयत्न चाललेला आहे. पण मला वाटतं ते जे म्हणतात ते खरंच आहे. ते म्हणतात पैसे पाठवले नाही म्हणतात, तर आम्ही कोणालाही असे पैसे पाठवलेले नाहीत. पीक वाटण्यावरून जे दूध उत्पादक शेतकरी आहेत आम्हाला हिस्सा भेटला नाही म्हणून त्यांनी गदारोळ घातला. यावल येथील भालोद येथील पाकिट मिळालं नाही पैशांचं, त्याच्यामुळं त्यांच्यामध्ये वाद झालेला आणि थेट त्यांनी आपल्या दोघंही मंत्र्यांची नावं घेतलेले आहे किंवा पैसे आम्हालाही मिळाले नाही किंवा त्यांच्यामध्ये आपसात वाटले नाही तर ते कसे काय आमचं म्हणतील की यांनी पैसे पाठवले नाही, आमचा वाटा मिळाला नाही असं. बरोबर आहे. ते म्हणतात ते बरोबर आहे. मंत्र्यांकडून पैसे आले नाही, आम्ही कुठलेही पैसे दोघांनी वाटलेले नाहीये. त्यामुळे मला वाटतं की ते म्हणतात ते बरोबर आहे की आम्हाला मंत्र्यांनी पैसे पाठवले, आम्ही कोणालाही पैसे पाठवलेले नाहीयेत. नाही, सदस्य आणि आपसमध्ये वाद झालेला की एकाला पैसे मिळाले एकाला नाही असं. त्यांच्या आपसात काय वाद झालाय मला माहिती. ते जे म्हणतात की मंत्र्यांनी आम्हाला पैसे पाठवले, आम्ही कोणालाही पैसे पाठवले नाही. समोर कोणी पाठवले नाही पाठवले याची आम्हाला काही माहिती नाही. परंतु इथे इलेक्शनमध्ये पैसे पाठवले आणि पैसे वाटले हा विषय आला कुठून मला हे समजत नाही खरं म्हणजे.
आणि ते पाठवलेच नाही तर ते कसे काय म्हणतील पाठवले म्हणून. तुझं नाव घेतला बहुते मग ते बरोबर म्हणता येतं की मग दोघे मंत्र्यांनी पैसे पाठवले नाही. तर मी तेच सांगतो आपल्याला, तर जर आम्ही पाठवलेच नाही तर ते कसे काय म्हणतील आम्हाला पाठवले म्हणून. त्यामुळे मला वाटतं या सगळ्या गोष्टी निराधार आहेत. काहीतरी बदनामी करण्याचा आणि आमचं नाव घेण्याचा प्रयत्न चाललेला आहे. पण मला वाटतं ते जे म्हणतायत ते खरंच आहे. ते म्हणतात पैसे पाठवले नाही म्हणतात, तर आम्ही कोणालाही असे पैसे पाठवलेले नाही.